नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत आहे योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. एक आनंदाची बातमी आहे. PM किसानचा 21वा हप्ता, नमोचा 8वा हप्ता या जिल्ह्यामध्ये सकाळी 11 वाजता जमा. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. एकंदरीत 4,000 रुपये जमा होणार आहे. संपूर्ण बातमी आपण योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती पाहतात. दुसरं म्हणजे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक बेस्ट अशी PDF देण्यात आली. त्यामध्ये आपण सरकारी योजनेमध्ये बसत असाल मित्रांनो, तर ते बिझनेस करून तुम्ही शेतीसोबत बेस्ट असे बिझनेस 50 आयडिया आपण देण्यात आले आहेत. घर बसल्या शेतीसोबत तुम्ही करू शकता आणि ते अर्थसहाय्यसुद्धा सरकारी योजनेतून मिळत असतं. तुम्हाला माहिती नसेल तर ती PDF तुम्हाला पाहिजे असेल PDF, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा आपल्या चॅनलच्या बायोमध्ये आपण देण्यात आली, स्क्रीनवर सुद्धा आपल्याला दिसत आहे. तर नमो शेतकरी महासन्मान निधीचा 21वा हप्ता, 8वा हप्ता या जिल्ह्यामध्ये जमा. जाणून घेऊ संपूर्ण बातमी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमो शेतकरी आणि PM किसान प्लस दोन्ही हप्ते आता एकंदरीत आपण पाहिलं तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्येच भेटणार आहेत. आधार कार्डला लिंक जी बँक आहे त्याच्यामध्येच हे पैसे पडणार आहेत. दुसरं म्हणजे या जिल्ह्यातील पैसे जे आहेत ते लाईव्ह वितरित होणार आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर आताच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20वा हप्ता देण्यात आलेला आहे आणि 7वा हप्ता हा नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनेचे हप्ते आत्ताच देण्यात आले आहेत. आता उरला प्रश्न कधी येणार, तर लवकरच सकाळी 11 वाजता मिळण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात आपण महत्त्वाचा निर्णयसुद्धा जाणून घेऊ, एक महत्त्वाचा अपडेटसुद्धा जाणून घेऊ. आता शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई जे आहे, नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई पण लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येईल अशा आशा व्यक्त करण्यात येत आहे आणि नमो शेतकरी आणि PM किसान दोन्ही हप्ते एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सकाळी 11 वाजता मिळण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे आपल्याला ती PDF पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.